ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे केलेत। पत्राचार प्रकरणामध्ये संजय राऊत जेव्हा 100 दिवसांसाठी तुरुंगात होते, राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलंय। या पुस्तकाचं उद्या संध्याकाळी प्रकाशन होणार आहे। प्रकाशनाच्या आधीच एनडीटीव्ही मराठीच्या हाती हे पुस्तक लागले। पुस्तकातल्या एका प्रकरणात बाळासाहेबांनी अमित शहांवर मोठे उपकार केल्याची कहाणी लिहिलेली आहे। गुजरात दंगल प्रकरणामध्ये जेव्हा अमित शहा अडकले होते, त्यावेळेला अमित शहांनी बाळासाहेबांकडे मदत मागितल्याचाही दावा या पुस्तकातनं केलाय। तर दुसरीकडे शरद पवारांनी मोदींना केलेल्या मदतीचा त्यांना विसर पडलाय असंही राऊतांनी म्हटलंय। नरकातला स्वर्ग या पुस्तकात राऊतांनी कोणते कोणते नेमके आरोप केलेले आहेत तेही पाहूया। पुस्तकातनं काय म्हटलंय आपण बघूयात। नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। मोदी विरुद्ध केंद्र असा झगडा सुरू होता। गोध्रा कांडात सीबीआय अनेक चौकशांचा ससेमिरा लागलेला होता। गुजरातचे अनेक पोलीस अधिकारी आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शहांना तुरुंगात जावं लागलं होतं। चौकशी आणि कारवाईची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत वळली। नरेंद्र मोदी यांना अटक होईल असं वातावरण तेव्हा निर्माण झालं होतं। लोकशाही मार्गाने निवडलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं योग्य नाही असं शरद पवारांचं कॅबिनेटमध्ये मत होतं। पवारांच्या भूमिकेला अनेकांनी मूकसंमती दिली होती आणि त्यामुळे मोदींची अटक टळली। मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवाल या पुस्तकातनं केलाय। आणखीन काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेत। नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। मोदी विरुद्ध केंद्र असा झगडा सुरू होता। गोध्रा कांडात सीबीआय अनेक चौकशीचा ससेमिरा लागलेला होता। गुजरातचे अनेक पोलीस अधिकारी आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शहांना तुरुंगात जावं लागलं। चौकशी आणि कारवाईची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत वळली। नरेंद्र मोदी यांना अटक होईल असं वातावरण तेव्हा निर्माण झालं। लोकशाही मार्गाने निवडलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं योग्य नाही असं शरद पवार यांचं कॅबिनेटमध्ये मत होतं। त्याला अनेकांची मूकसंमती होती, मात्र त्यामुळेच मोदींची अटक टळली। मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवाल या पुस्तकातनं केलेला आहे।